तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राळेगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा हाहाकार, शेती पिकांचं नुकसान, वीज कोसळून जनावरही दगावली। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात 23 फेब्रुवारी 2026 रोजी वादळी वारे आणि जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। तालुक्यातील कळमनेर, कापसी, रामतीर्थ, वाळधूर आणि कोपरीसह अनेक गावात गहू, हरभरा व रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे। वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे गहू आणि हरभरा या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। काढणीस आलेली पिके जमिनीवर आडवी झाली असून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले। अनेक ठिकाणी वीज पडून व झाडे पडून पशुधनाचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत। या निमित्ताने स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदतीची मागणी शेतकरी वर्गातून केली आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रतिनिधी विशाल मासूरकर, राळेगाव। आज राळेगाव तालुक्यामध्ये 3 वाजतापासून पावसाने खूप सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांनी पूर्ण रब्बी पीक, चना, गहू, मूग असे प्रकारचे वाहनं आपल्या शेतामध्ये रोखले होते आणि आज 3 वाजता एवढा पाऊस, गारपीट, या पूर्ण असा माल झोकले तो आपण बघू शकता। काय आहे तर पूर्ण असा माल गेलेला आहे। म्हणजे ना शेतकऱ्याच्या हाती जे पीक उभं झालं ते आज शेतकरी एवढ्या प्रमाणात नुकसानमध्ये आहे। तर आपण राजभाऊ मानकर सावनेरचे जे आहे त्यांच्यासोबत आपण काही बातचीत करूया आणि ते सांगेल कसं नुकसान किती झालं आहे म्हणून। पाटील, नुकसान किती झालं आहे जी? नुकसान पहा, इथं 3 बॅग होत्या। 3 बॅग, तीनही बॅग पडल्यासारख्या आहेत त्या गव्हाच्या, पूर्ण गव्हाच्या। हो, एका शेतामध्ये चनाही झाला, फुटला, गार झाल्याच्यानी, गार, आणि तिकडलाही गहू पडला। तो 6 एकर गहू आहे, तोही पडला, आणि हा इथचा 3। तरी अंदाज ह्या पाऊस किती वेळ चालला तुमच्याकडे? किती तास चालला असा? आमच्या इकडे चालला तो 2 तास। 2 तास। त्याच्यामध्ये नुकसान किती झालं आहे तुमचं वालं? नुकसान भरपूर झालं ना, नुकसान भरपूर तर झालं। तुमची शासनाकडे अशी काही विनंती आहे का त्यांनी जे नुकसान भरपाई आहे त्याबद्दल लवकरात लवकर मदत करण्यात यावी म्हणून? हो, ते आहेच, मागणी आमची तेच आहे। एवढं नुकसान झालेलं आता आम्ही भरून निघत नाही ते, बरोबर। पहा। आणि सरसकट कोणी पंचनामे करण्यासाठी येणार का? पंचनामा जे तुमचं नुकसान झालेलं आहे, हो, आले पाहिजे। पंचनामा करण्याने नजरेला दिसून पडते सारा। आणि तुमच्या शेतकऱ्याला काय आहे ते तुम्ही स्पॉटवर पंचनामा करा आणि आम्ही नुकसान भरपाई जे आहे ते तुम्ही आम्हाला द्या, मिळवून द्या। हेच आमची हे आहे, मागणी आहे तुम्हाला शासनाकडे पूर्ण। आता तुम्ही समोर प्लॉट आहे तुमच्या, तुम्ही पहा कसा आहे तो। असे प्रत्येक कास्तकाराचंच हे झालं आहे, पहा, हे माझ्या शेतातलं आहे, पण प्रत्येक कास्तकाराची हीच कंडिशन आहे। राळेगाव तालुक्यामध्ये आज 2:30 ते 3च्या दरम्यान गारपीट, पाऊस आणि खूप मोठ्या प्रमाणात असा वारा होता। त्या वाऱ्यामुळे प्रत्येक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। ज्यांनी गहू लावलेला आहे, हरभरा लावला आहे, खूप मोठं नुकसान झालं। तरी शासनाने या गोष्टीची लवकरात लवकर दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे।